रामकृष्ण अरे मित्रांनो, कसं आहे आपण सर्वजण. तर आज आलोय मित्रांनो ग्राउंडवरती. बघू शकतो पाठीमागं ऊसाचं शेत आहे आणि ही मोकळी जागा, इथं प्लॉटिंग वगैरे होणार आहे. पाठीमागं सर्व घरच नायगाव बाकानगरचा एरिया हा पाऊस MIDC आणि इकडं ही सिटी आहे आणि सिटीला खेटून शहराला खेटून शेतं वगैरे पण असतात. त्यांचं पण आता प्लॉटिंग वगैरे मध्ये रूपांतर होणार आहे. उद्या इथं पण घरं होणार आहे मोठे. काय मित्रांनो, कसं काय चाललं? मजेत आहात ना सर्वजण? मी पण मजेत आहे मित्रांनो. परंतु काय आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स वाढा ना यूट्यूबवर सबस्क्राईब वाढा ना. लय मागे राहिलो राव मी आयुष्यामध्ये, खूपच मागे राहिलो. सर्व लोक पुढे निघून गेले असं वाटतं. मी फार म्हणजे सगळ्यात शेवटीच राहिलो. काहीतरी आयुष्यामध्ये चेंज करायला पाहिजे होतं, मी काहीच नाही केलं. मी हातावर हात धरून बसलो. मला वाटलं ऑटोमॅटिकच वेळ चेंज होती. काय करून चेंज वगैरे काय नव्हतं मित्रांनो. आपली वेळ ना आपण मागे जातो. आपण जरा काही स्वतःवर जरा मेहनत नाही घेतली, काहीतरी आपण स्किल नाही शिकलो, बरोबर आहे. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला काहीतरी स्किल शिकावं लागणार आहे. आपण जर हातावर हात धरून जर बसलो, मस्त शिक्षण केलं. मी ग्रॅज्युएशन केलं फक्त कॉमर्समधून आणि कॉमर्सचं मला काही घंटा नाही. मला बेरीज वाजता बाकीचे येईन आणि मग कसं काय मी त्या क्षेत्रात पुढे जाईन, बरोबर आहे. करिअर निवडताना या गोष्टी चुकल्या नाही पाहिजे. जी तुम्हाला आवडताना ती तुम्ही करा मित्रांनो. जी तुम्हाला नाही आवडत ना ती बळजबरी घेऊ नका. जे आवडतं तेच करा. त्या क्षेत्रामध्ये माणूस पुढे जातो, बरोबर आहे. मजबुरीने एखादं क्षेत्र निवडायचं आणि त्याच्यामध्ये मग आपली ग्रोथ नाही होत, आपल्याला ते मनच नाही लागत मित्रांनो. आज फक्त एवढंच सांगेन, आज 5-6 व्हिडिओ काढले, त्याच्यानंतर एखादा व्हिडिओ टाकावा असं वाटलं. कारण सोपं नसतं मित्रांनो व्हिडिओ शूट करणं आणि व्हिडिओ टाकणं. लोकांना वाटतं हा काय बोलतो बरोबर का, सोपं नसतं राव. व्हिडिओ काढणं टाकणं सुद्धा सोपं नसतं. कितीतरी लोक नावं ठेवतात आणि ते नाव ठेवणं ते पचवणं खरंच सोपं नसतं. कमी लोकही नावं ठेवतात, तेच लोक नावं ठेवतात जे तुमचे नाही. जे तुमचे माणसं आहे ना ते ॲप्रिशिएट करतात. ते खरंच म्हणते यार हा करू राहिला ना, काहीतरी काहीतरी चांगलं कर. या विषयावर व्हिडिओ बनव, त्या विषयावर व्हिडिओ बनव, ते मार्गदर्शन करतात. आणि तुम्ही जे म्हणता ना 4 लोक नाव काय ठेवतील, तर 4 लोक तेच नाव ठेवतात जे तुमच्या अपोजिट असतात, बरोबर आहे. जे तुमच्या सोबत राहणार आहे ना, तुमचे मित्र असो, तुमची घरचे असो, तुम्हाला कधी नाव नाही ठेवणार. ते तुम्हाला योग्यच मार्ग देणार, बरोबर आहे. तर इतरांवर लक्ष देऊ नका मित्रांनो. नवीन यूट्यूबर आहे, भाषेत बोलताना वगैरे मी अडखळू शकतो, समजून घ्या. नवीन क्रिएटरला फॉलो करा, सबस्क्राईब करा यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला, बरोबर आहे. धन्यवाद.